मित्रांनो नमस्कार. आपल्या घरामध्ये आपण एक कुत्रं पाळत असतो. हे कुत्रं का पाळायचं असतं? तर कुत्रं पाळण्याचं कारण आहे घरातल्या संपत्तीचं, वस्तूचं रक्षण व्हावं. घरात कुत्रं यासाठी पाळायचं नसतं की त्यानं आपल्याच घरातल्या कोणत्या तरी माणसाला चावावं आणि रेबीजनी त्या माणसाचा मृत्यू व्हावा किंवा त्रास व्हावा. कुत्रं यासाठी पाळायचं नसतं. एक सामान्य ज्ञान या व्हिडिओच्या आधी मुद्दाम देऊन ठेवतोय आणि आता विषयाला सुरुवात करतोय. या विषयाची मांडणी करताना मला एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे की मी हे कोण केलंय, का केलंय, कोणी केलंय, कोणत्या वर्तमानपत्रात छापलंय याचा उल्लेख करणार नाही, पण वर्तमानपत्राच्या मालकाचा आणि संपादकांचा उल्लेख मात्र नक्कीच करणार आहे. वर्तमानपत्राचा उल्लेख यासाठी करणार नाहीये की शुचिता पाळली पाहिजे, कळलं नाही पाहिजे असलं म्हणून नाही, हे कुठल्या भयानं नव्हे. हेतू हाच आहे की जिथून घाण बाहेर पडते ना ती जागा उघडी करू नये. म्हणजे आपण जिथून शौचाला जातो ना ते उघडं करून दाखवून फिरत नसतो कधी. म्हणून जिथून घाण बाहेर पडते ना ती जागा उघडी करून ठेवू नये म्हणून मी त्याचं नाव सांगणार नाही, आणि मी सांगून त्यांचा प्रचार प्रसार कशाला उगाचच करू, हे दुसरं एक कारण आहे. चला मूळ विषयाला सुरुवात करू. नमनाला घडा भरतील नको. बाबासाहेब पुरंदरेंचा मृत्यू झाला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा मृत्यू झाला. मृत्यू नव्हे, महानिर्वाण झालं. एकादशीच्या दिवशी आपल्या पांडुरंगाला भेटायला पांडुरंगाचा भक्त गेला आणि इकडे अनेकांना दुःख झालं. तर काहींच्या मनातली विकृती, घाण बाहेर येऊ लागली. एका औरंगाबाद येथील म्हणजे गुळाचा गणपती चित्रपट तुम्ही बघितलाय? गुळाचा गणपती, त्यात पुलं जाहिरात करायचे, सबकुछ पुलं. चित्रपट आपटला आणि पु ल देशपांडेंनी त्या सबकुछ पुलंचा अर्थ मोठ्या विनोदी पद्धतीनं सांगितला होता. ते म्हणाले गुळाचा गणपती म्हणजे सबकुछ पुलं होतं. कथा, पटकथा, गीत, संवाद, अभिनय आणि प्रेक्षक सुद्धा. म्हणजे गुळाच्या गणपतीला प्रेक्षक सुद्धा मिळाले नाहीत असं पुलंना सांगायचं होतं. अर्थात ती पुलंची विनोदी पद्धती. तसं प्रत्येक पेपरच्या खाली एक प्रेसलाईन असते. हे पत्र अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक यांनी छापून प्रकाशित केले व वितरित केले. आता त्या प्रेसलाईन मध्ये आणखी एक ओळ वाढवायची गरज या वर्तमानपत्राच्या बाबतीत आहे. हे पत्रक प्रकाशित केले, तिथेच वाटले आणि तेवढ्याच लोकांनी वाचले. सोशल मीडियाच्या काळामध्ये काही विकृती, काही घाण गोष्टी जास्त पसरतात, तशी ही बातमी देखील एक विकृती म्हणून जास्त पसरू लागली. बातमी तुम्हाला मी दाखवतोय आणि माझ्या सहकाऱ्यांना, तांत्रिक सहकाऱ्यांना विनंती सुद्धा केलेली आहे की त्यात त्या वर्तमानपत्राचं नाव असेल तर झाकून टाकायचं, कारण जिथून विष्ठा बाहेर पडते ते पार्श्वभाग कधीही दाखवायचा नसतो. मी फक्त बातमी दाखवतोय, घाण दाखवतोय. आता या दैनिकाचा संपादक मराठवाड्यातला एक नामांकित व्यक्ती आहे. मी संपादक हा शब्द वापरतोय, अन्य खालचे नाही. ही नामांकित व्यक्ती म्हणजे नांदेडचा परिवार आहे. नांदेडचा परिवार कमल किशोर कदम, बाबूराव उर्फ अंकुशराव कदम यांच्या मालकीचं हे वर्तमानपत्र आहे. एक काळ वैभवाचा बघितलेल्या या वर्तमानपत्राला आता सोशल मीडियातल्या आमच्यासारख्या 2-3% युट्यूबर्स सारखं सोशल मीडियावर व्हायरल करून प्रसिद्धी मिळवावी लागते आहे. चला ती बातमी तुम्ही बघितलेली आहे. बातमीत काय काय लिहिलंय? बातमीत बाबासाहेबांच्या विषयी अत्यंत घाणेरड्या भाषेत लिहिण्यात आलेलं आहे. चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. बाबासाहेबांचा उल्लेख एकेरी होता, अगदीच एकेरी होता. तो गेला, तो मेला अशा स्वरूपाचा होता. यांना कसला मूळव्याध झालाय कळतच नाही. उठसूट कुठल्याही विषयावर आपली घाण ओकलीच पाहिजे असा हा माणूस, म्हणजे संपादक हा शब्दालाच मी वापरतोय मुद्दाम, बाबूराव कदमांनी ठरवलंय की काय कुठल्याही विषयावर. बरं गुन्हे किती दाखल झालेत हे पहिलं प्रकरण नाही आहे. याआधी शिक्षकांच्या विषयामध्ये अशीच घाण केली गेली, तिथे माफी मागावी लागली. अण्णा हजारेच्या प्रकरणामध्ये या बाबूराव कदमांच्या वरती गुन्हा दाखल झालेला आहे. पुन्हा अट्रॉसिटीचा गुन्हा एक दाखल झाला या बाबूराव कदमांच्या वरती. मी खाली बघतोय, अजून यादी लांबलच आहे, मोठी यादी आहे. अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. दैनिकात लिहिल्यामुळंच बाबासाहेबांच्या लेकराला समता कोण शिकवायची अशा अर्थाचा एक अग्रलेख लिहून त्यात आंबेडकरी जमातीविषयी काय जी घाण ओकली होती त्यामुळं अट्रॉसिटीचा गुन्हा
कदमांच्या विरोधात दाखल झाल्याचा इतिहास आहे. नारायण राणेच्या समर्थकांनी यांच्या कार्यकारी संपादकाला तोंडाला काळं फासलेलं आहे. अन्य सोशल मीडिया साईटवर, म्हणजे इथलं कुणी वाचत नाही म्हणून अन्य साईटवरती वेगवेगळ्या संपादकांच्या नावानं काही काही लिहायचं, हाही उद्योग चालू आहे. आता सावरकरांच्या बाबतीत लिहिलंय आणि आता पुरंदरेंच्या बाबतीत लिहिलंय. म्हणजे कदम परिवाराला ब्राह्मण जमात आणि उजवी विचारसरणी याच्याविषयी कमालीचा तिटकारा आहे हे स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. पण कदम साहेब, आपल्या MGMच्या उभारणीत या जातीतल्या अनेकांचा सहभाग आहे हे आपण विसरू नका. तेवढीच विनंती तुम्हाला करायची आहे, विसरू नका. असो, जाऊ द्या, ती विषय गरज नाही. बाबासाहेबांच्या विषयामध्ये जे काही लिहिलंय ना, त्यातलं सत्य तुम्हाला मांडण्यासाठी, ते सांगण्यासाठी मी आलेलो आहे. श्रिया गणेश पुरंदरे या मुलीनं दुर्दैवानी आत्महत्या केली. आता ही श्रिया गणेश पुरंदरे बाबासाहेबांची नात असल्याचा जावाई शोध या शुंभांनी लावलेला आहे. बाबासाहेबांना 2 मुलं, एकाचं नाव अमृत, दुसऱ्याचं नाव प्रसाद. आता हा गणेश कुठून जन्माला घातला हाच मोठा प्रश्न आहे. गणेश पुरंदरे हा बाबासाहेबांच्या जाणता राजा नाटकातील अश्वशाळेचं काम बघणारा व्यक्ती, ज्याची चुनचुनीत पोर बाबासाहेबांना आवडायची आणि ती बाबासाहेबांच्या सोबत गप्पा मारायला यायची. कोरोनाच्या काळापासून 2.5 वर्ष बाबासाहेब आयसोलेशन मध्ये आहेत. त्यांना कोणालाही भेटू दिलं जात नाही अथवा ते कोणाचीही भेट घेऊ शकलेले नाही आहेत. मी सुद्धा प्रयत्न केला होता, बाबासाहेबांना त्या काळात भेटू शकलो नाही. मग या काळात श्रिया पुरंदरेंनी त्यांच्या घरी आत्महत्या केल्याचा जावाई शोध या नाठाळ माणसानं लावला कसा, असा प्रश्न दैनिकाच्या संपादकाला, या बातमी करणाऱ्या नालायक माणसाला विचारावा देखील वाटला नाही का? की यांचंही ज्ञान तेवढंच आहे. अहो, विद्यापीठ चालवता बाबूराव तुम्ही, विद्यापीठ, स्वतंत्र विद्यापीठ. आणि स्वतंत्र विद्यापीठ चालवणाऱ्या माणसांनी कुठल्या भाषेत लिहिलं पाहिजे, काय माहिती जगाच्या समोर आणली पाहिजे, याचं तारतम्य बाळगायला हवं. आता याच्यानंतर आमच्या नावाने सोशल मीडियात शिमगा करायला तुमचे पाळीव तयार आहेत, आम्ही त्याला तयार आहोत. कारण आतापर्यंत इतकं वस्त्रहरण करायचा प्रयत्न तुम्ही केलाय, कपडे काढायचा प्रयत्न केलाय, की आता आमच्या अंगावर कपडे उरलेले नाहीयेत. त्यामुळं कपडे एकदा अंगावरचे निघाले ना, की ज्याला नंग बघायला नको वाटतं ना, त्यांनी घाबरायचं असतं, नंग्यानी घाबरायचं नसतं. आता आम्ही नंगे झालोत कारण तुम्ही समाज माध्यमांवरती आमचे कपडे काढलेले आहेत. बरं, दुसरी माहिती सांगितली आहे की घटस्फोटीत मुलीसोबत राहत होते. अरे, लाज नाही वाटली का रे? लाज नाही वाटली बाबूराव आपल्याला? ज्या घटस्फोटीत मुलीचा उल्लेख तुमच्या दैनिकात करताय, त्या घटस्फोटीत मुलीचं वय आता 65 वर्ष आहे बाबूराव, 65 वर्ष. वयोवृद्ध अवस्थेतल्या स्त्रीला ती 30-40 वर्षापूर्वी घटस्फोटीत झाली आहे याची आठवण करून द्यावी वाटावी, इतका निलाजरेपणा आणि करंटेपणा बाबूराव कदम तुमच्याकडे आला कुठून? महात्मा गांधी मिशन आपल्या संस्थेचं नाव आहे. कुठाय महात्मा, कुठाय गांधी? उरलंय फक्त मिशन. आणि मिशन म्हणजे एखाद्या विचारसरणीला बदनाम करण्याचं, एखाद्या जातीला बदनाम करण्याचं, एखाद्या विशिष्ट व्यक्तींना बदनाम करण्याचं एवढंच मिशन उरलंय. महात्मा गांधी मिशन मधलं एवढी वाक्य काढून टाकून आता व्यक्ती बदनामी मिशन असं करायला काहीच हरकत नाही का बाबूराव? बरं, इजा बिजा तिजा किती वेळेला झालाय? म्हणून मी पहिल्यांदा म्हणालो होतो बाबूराव की घरात कुत्रं पाळायचं असतं ते संपत्तीचं रक्षण व्हावं यासाठी, आपल्याच कुटुंबातल्या माणसाला चावून रेबीज व्हावा यासाठी नाही. तुम्ही छापलेली माहिती विकृत आहे, खोटी आहे आणि हेतुपूर्वक छापलेली आहे, बदनामीच्या हेतूनी छापलेली आहे. मरणानंतर वैर संपतं ही आमची संस्कृती. महात्मा गांधी ज्या हिंदू संस्कृतीला मानत होते त्या धर्मातली ही संस्कृती, महात्मा गांधींची संस्कृती देखील बाबूराव आपण विसरलात, याचंच दुःख वाटतं. हे सगळंच्या सगळं बाबूराव कदम, अंकुशराव कदम, बाबूराव उर्फ अंकुशराव कदम, आम्ही तुम्हालाच बोलत आहोत, कारण लोकपत्रचे संपादक तुम्ही आहात. व्हिडिओ आवडला नसेल असेल तरीही शेअर करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा. धन्यवाद.